पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा नेमका अर्थ काय? हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। हा संदेश एक चेतावणी आहे की येणारा काळ किती वाईट आहे हे दाखवण्याचा एक संदेश आहे। सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। खरं तर महागाईचा भडका उडणार। खरं तर वर्षभर सोनं कोणी खरेदी करायचं नाही, विमानाचा प्रवास टाळायचा। कोरोनापेक्षाही वाईट काळ येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। पंतप्रधानांनी दिलेला हा संदेश नेमका का आणि कुणासाठी पाहायला विसरू नका आजचा हा स्पेशल एपिसोड। महासागर न्यूज। मित्रांनो नमस्कार, महासागर मध्ये आपलं स्वागत आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे भाषण झालेलं आहे, खरं तर या भाषणामुळे अख्खा देश अस्वस्थ झाला आहे। का तर पंतप्रधानांनी सांगितलं एक महत्त्वाचं वाक्य, ते म्हणजे आता एक वर्षभर घरामध्ये लग्न कार्य असो अथवा कुठलंही शुभ कार्य असो, या दरम्यान तुम्ही सोनं खरेदी करू नका। हा संदेश नेमका काय सांगतो? खरं तर भारत आणि चीन सगळ्यात जास्त सोने खरेदी करण्यामध्ये अव्वल देश मानले जातात, पण आपलं परकीय चलन वाचवण्यासाठी काल पंतप्रधानाचा हा संदेश खरं तर जनतेला एक चेतावणी आहे। हा संदेश येणारा काळ किती भयावह आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न देखील असावा। कोरोनापेक्षा आणि कोविडपेक्षाही वाईट काळ येणार हे या ठिकाणी त्यांच्या भाषणातून नमूद झालं आहे। कारण त्यांनी सांगितलं की प्रवास खर्च टाळा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, परदेश दौरे असो अथवा तुम्ही कुठे पिकनिकला बाहेर देशात जात असाल तर ते टाळा। त्याचबरोबर सगळ्यात मोठा संदेश म्हणजे तुम्ही जे घरी खाद्यतेल खाता ते देखील कमी खा। हे शक्य होईल का? त्याचबरोबर त्याने एक महत्त्वाचा संदेश दिलाय, शेतकऱ्यांनी आता रासायनिक शेतीकडे न वळता सेंद्रिय शेतीकडे वळावं। आणि हे एवढं सोपं आहे का? कारण सेंद्रिय शेती करण्यासाठी खूप पूर्वीपासून सरकारने आणि शेतकऱ्यांनी देखील तयारी करावी लागते, कारण आता खतं महागणार आहेत। हा एक संदेश आहे। मुद्दा एक महत्त्वाचा सांगायचा आहे, म्हणजे 4 मे 2026 रोजी महासागरच्या माध्यमातून आम्ही एक स्पेशल एपिसोड केला होता, सावधान महागाई आणि दुष्काळ आपल्या दारात। खरं तर हा एपिसोड आम्ही 4 मेलाच केला होता, कारण आम्हाला महागाईचे संकेत तेव्हाच मिळाले होते। त्यामुळे आमचं हे भाकीत काल खरं ठरलं। खरं तर ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका झाल्यानंतर ही महागाई भडकणार हे खरं होतं। महत्त्वाचा मुद्दा एक येतोय, तो म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बऱ्याचशा नेत्यांनी खूप काही आश्वासनं दिली होती, अगदी सुनहरे सपने म्हणतात तसे दाखवले होते। पण जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्याच्यानंतर मात्र हे वक्तव्य करण्यात आलं की तुम्ही त्या सुवर्ण स्वप्नातून बाहेर पडा आणि आता तयार राहा, कारण येणारा काळ वाईट आहे। खरं तर ही परिस्थिती सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे जर वाईट परिस्थिती आली, जर महागाई वाढली तर सरकार काही करू शकत नाही, हाच यामधून सांगण्याचा एक उद्देश होता। बऱ्याचशा राज्यामध्ये जवळपास आपण पाहतोय की भारताच्या देशामधील जेवढे राज्य आहेत त्याच्या 75% राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि ती सत्ता मिळवण्यासाठी बऱ्याचशा योजना राबवण्यात आल्या, जसं महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आणि इतरही लाडली बहीण योजनेप्रमाणे बऱ्याचशा योजनांच्या माध्यमातून पूर्ण तिजोरी खळखळाट असताना देखील योजना जाहीर केल्या आणि योजनेच्या माध्यमातून भरमसाठ पैसा जनतेला दिला। पण आता सरकारला ते थांबवावा लागणार आहे, कारण परिस्थितीच एवढी वाईट आली आहे। येणारा दुष्काळ हा अतिशय वाईट असणार आहे, कारण यापूर्वी ज्या पद्धतीने व्यावसायिक सिलेंडर 1700 रुपयावरून थेट वाढत वाढत ते 3100 रुपयापर्यंत गेलं, तेव्हाच आम्हाला संकेत कळले होते की ही महागाई प्रचंड वाढणार आहे आणि ही वाढलेली महागाई आता परत येणार नाही, महागाई येणार नाही। कारण
जेव्हा एक व्यावसायिक सिलेंडर 1700 रुपयाच्या असताना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे ह्या 4 टप्प्यामध्ये तब्बल दुप्पटीच्या पेक्षा जास्तनं वाढतो, तेव्हाच लक्षात येतं की महागाई आता वाढणार. खरं तर मित्रांनो, इतर देशांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडाले असतानाही आपल्या या ठिकाणी मात्र पेट्रोल जे आहे त्याला कुठेतरी काबूमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्यानंतर आपण पाहतो की घरगुती गॅस सिलेंडर जे आहे ते काही रुपयांनी वाढवलं होतं. पण आता असं नाही. आता हे सगळे दर दुप्पटीच्याही पलीकडे जातील असा अंदाज या ठिकाणी दिसतो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने आपण आपल्याला स्वतःला एक सराव लावून घेतला होता, म्हणजे झूम मीटिंग असो किंवा वर्क फ्रॉम होम असो, आता अशी सवय तुम्हाला लावावी लागणार आहे. पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले. कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी. आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. तर मंडळींनो, आपण पाहतोय की निवडणुकीच्या काळामध्ये ही अर्थव्यवस्था ठीक होती, चांगली होती हे सांगण्यात आलं होतं. पण निकाल लागताच परिस्थिती बदलली. खरं सांगायचं म्हटलं तर हा काळ अतिशय भयावह काळ येणार आहे. कारण सुरुवातीलाच आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये पदवीधर असणारी संख्या खूप मोठी आहे आणि हे पदवीधर देखील बेरोजगार आहेत. रोजगारांची समस्या तशीही आपल्या देशामध्ये पूर्वीपासूनच आहे. त्याच पद्धतीने आपल्याला असणारा पगार आणि महागाईचा रेट हा दुप्पटीचा होता. म्हणजे आपला जो पगार आहे त्यापेक्षा महागाई दुप्पट होती, पण आता महागाई दुप्पट नाही तर 4पट 8पट होऊ शकते, हे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पण आज ज्या पद्धतीने काल नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केले त्याच्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते आता आपल्या भाषणातनं, आपल्या ट्विटरवरनं, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आता टीकेची झोड उठवताना दिसत आहे. अंजली दमाने यांनी तर सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही तुमच्या गाड्यांचा ताफा कमी करा, त्याला देखील पेट्रोल डिझेल लागतं. तुम्ही विमान किंवा जेटनी जाताय ते प्रवास कमी करा, कारण त्यालाही पैसा लागतो. आणि विशेष म्हणजे भाजपाच्या पक्षाचा जो जो पक्ष आहे, अफाट खर्च करणारा, निवडणुकीमध्ये करोडो रुपये वाटणारा, या पक्षाला देखील तुम्ही सांगा की हे सगळं काही कमी करावं. फक्त जनतेने एकट्यानेच का सहन करावं. बरं, असं असताना महत्वाचा मुद्दा एक येतोय की ज्या पद्धतीने आज राहुल गांधी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे. असं असतानाही देखील मुद्दा एक येतोय, सर्वसामान्यांचं काय? कारण हे वर्षभर फक्त सांगण्यात आलेला काळ आहे. जागतिक युद्ध आता थांबणार नाही हे या ठिकाणी दिसून येत आहे. ज्या पद्धतीने युद्ध थांबणार नाही आणि त्याच पद्धतीने आयात आणि निर्यात यावरती प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी दाखवून दिली आहे की 1 वर्षभर तुम्ही सोनं खरेदी करू नका. आणि जर हे सोनं खरेदी केलं तर विचार करा त्यामध्ये नुकसान कुणाचं होणार. सोन्याच्या व्यापाऱ्यांचे दुकानं बंद पडतील, त्यांच्याकडे असणारा रोजगार आहे तो बेरोजगार होऊन जाईल. कारण सोनं खरेदीच करू नका असं सांगितल्यानंतर दुकानाकडे फडकणार तरी कोण? खरं सांगायचं म्हटलं तर आपला देश आता अशा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. कारण ही स्थिती आता लवकर सुधारणार की नाही हे काही सांगता येत नाही. पण मित्रांनो, जो वाढलेला दर असणार आहे तो आता कधीही माघारी येणार नाही. ज्या पद्धतीने व्यावसायिक सिलेंडर 1700 रुपयांनी वाढले, तर त्या पद्धतीने एक लक्षात ठेवा, ते रेट आता कधी खाली येणार नाही. खाद्यतेलांच्या किमती आता गगनाला भिडणार आहेत. हे सगळं आपल्याला माहिती होतं की हे परिस्थिती कधी ना कधी येणार आहे. मग अशा वेळेला खाद्यतेल जे आहे, आपण पाहतोय की एका काळामध्ये शेतांमध्ये तिळांचं पीक लावलं जायचं, तिळाचं तेल काढलं जायचं, घाण्यावरचं तेल काढलं जायचं. या धंद्यांना कधी प्रोत्साहन दिलं नाही. यासाठी कुठल्याही योजना तत्परतेनं उभ्या केल्या नाही. कारण हे आपलंच धान्य आपल्याच इथे पिकून इथंच जर आपण त्याचं व्यवस्थापन केलं असतं तर कदाचित आपल्यावरती ही वेळ आली नसती. आज आपण पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की क्रूड ऑइल जे आहे त्याचा दर जो आहे भयंकर वाढलेला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमती कधी ना कधी, म्हणजेच काल दिलेल्या भाषणाच्या संकेतानंतर लगेच काही दिवसातच
ह्या किमती आता गगनाला भिडतील यात काही शंका नाही. बरं, पंतप्रधानांनी सांगितलंय की तुम्ही इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा, मेट्रोनी प्रवास करा, पण तुमचे वाहनं थांबवा. याचा अर्थ तुमचं पेट्रोल आणि डिझेल आता गगनाला भिडणार आहे, हे स्पष्ट संकेत आहेत. तर मित्रांनो, कालच्या पंतप्रधानांच्या भाषणानंतर आता डोळ्यासमोर दिसतं एक चित्र, ते म्हणजे आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठा बदलाव होणार आहे. खरं बघायला गेलं तर ह्या 4 महिन्यामध्येच महागाई गगनाला भिडताना आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर बरेचसे व्यवसाय बंद पडताना आपण पाहतोय. कोरोनापेक्षाही अतिशय वाईट परिस्थिती येणार आहे, यात काही शंका नाहीये. खरं तर बघायला गेलं तर पंतप्रधानांच्या भाषणामुळे आता व्यावसायिक सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठी भीतीचं एक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आहे. बघायला गेलं तर बरेचसे शेटर्स बंद पडतील, दुकानं बंद पडतील. आज आपण पाहतोय की बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत, टुरिझम कंपन्या आहेत, त्यांना देखील याचा फटका बसू शकतोय. त्याचबरोबर फक्त एका संकेतामुळे आता जो शेअर मार्केट आहे तो उद्या तुम्हाला फटकन ढासळलेला दिसेल. हे सगळं घडतंय आणि हे घडताना याच्यावरती उपाय काय आहे हे मात्र या ठिकाणी अद्यापही निश्चित नाहीये. वर्क फ्रॉम होम तुम्ही सांगताय, पण वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सरकारनेच बऱ्या कंपन्यांना किंवा जिथं आपण काम करतो त्या ठिकाणी संकेत द्यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही वर्क फ्रॉम होम सुरुवात करा, कारण तुम्ही म्हटल्यावरती आम्ही करू शकत नाही असं प्रत्येक नागरिकांचं हे म्हणणं आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देत असताना कदाचित तुम्हाला प्रवास टाळावा लागेल, सगळं करावं लागेल, पण याच्यानंतर वाढलेल्या महागाईला तोंड कसं द्यावं लागणार? खाद्यतेल कमी वापरा, याचा अर्थ खाद्यतेल आज माझ्या मते किंवा आमच्या अंदाजानुसार या ठिकाणी खाद्यतेलाच्या किमती ही 10 पटीनं जास्त वाढतील की काय, ही भीती आता प्रत्येकाला वाटायला लागली आहे. खाद्यतेल वाढलं तर आता पहा, व्यावसायिक सिलेंडर वाढल्यामुळे पहिलेच हॉटेल चालक जे आहेत ते हैराण आहेत. त्यांचं जो मेनू कार्ड मधले दर आहेत ते बदलले आहेत, पण आता पुन्हा खाद्यतेल वाढलं तर ते दर आणखीन गगनाला भिडतील. लोकांना सहजरित्या हॉटेलमध्ये जाऊन खाता येणार नाही. सर्वसामान्यांची हालत तर होणारच, पण गोरगरिबांचं काय? सरकारला याची चिंता आहे का? याबद्दल व्यवस्थापन काय कार्य करते हे पाहणं गरजेचं आहे. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 4 तासापूर्वी दुजोरा दिला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य वक्तव्य आहे आणि आपल्याला आता काटकसर करावी लागणार आहे. ही काटकसर किती करावी लागणार, कधीपर्यंत करावी लागणार आणि का करावी लागणार याचं मात्र उत्तर हे अनुत्तरितच आहे. त्यामुळे नक्की काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. दैनिक महासागरच्या माध्यमातून, महासागर डिजिटल न्यूजच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत विश्लेषणात्मक कार्यक्रम करतोय आणि हे कार्यक्रम तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.